कपडे घेऊन गेलाले तर खूप खूप लाईक आले तरच नाही आलेत ना, आलेच पण आता आम्ही चाललोय शॉपिंगला. बघू आता किती रुपयाची शॉपिंग करायची. बघू बघू हं. तर आलोय आम्ही तर आलोय आम्ही, बघूयात आता किती रुपयाची शॉपिंग होती. असं मला सांगतोय प्रिन्स तिथे जाऊन, की जसं काय हा रोज रोज तिथे शॉपमध्ये शॉपिंगला येतोय. मला बोलते मम्मा अगं इथून ही बॅग घ्यायची आणि इकडे जायचं, हे हे चाइल्ड सेक्शन आहे. तर आपल्या काल काढलेल्या व्हिडिओला ना एक 27-28 लाईक आलेली आहेत बरं का. तर मी आता आली आहे शॉपिंग करायला. आता बघू, तेवढेच कपडे नाही घेणार आहे आपण. आता कितीपर्यंत जाती आपली सगळी शॉपिंग मला माहित नाहीये. तर शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघा की प्रिन्स साठी मी कितीची शॉपिंग करणार आहे आज. काय प्रिन्स तर बघा ना किती खुश आहे. सकाळपासून मला बोलते मम्मा घरी जायचं शॉपिंगला, चल लवकर. ऑफिसला पण आज थांबे ना, इतकी मज्जा ऑफिसला असते, आज ऑफिसला सुद्धा थांबत नव्हता. तर मी नेहाला विचारत होते, नेहा ही जॉगर घेऊ का ब्लॅक कलरची? तर नेहा बोलत होती अगं दीदी कशाला, त्याच्याकडे ऑलरेडी सगळे ब्लॅकच जॉगर आहे. तर ती छान होती आणि 4 वर्षाच्या मुलाची आम्ही त्याला ती पॅन्ट घेतलेली. तर नंतर आम्ही त्याच्यात साठी टी शर्ट्स वगैरे बघण्यासाठी गेलेलो. तर नेहा आणि मी छान चॉईस करत होतो आणि तो आमची किती छान व्हिडिओ काढतोय बघा. आम्ही कुठं, तो कुठं आणि त्याचा कॅमेरा कुठं. त्याचं लक्ष ना जी शेजारी लेडी दिसते ना त्यांच्याकडे होतं, की ते काय शॉपिंग करताय, आम्ही काय त्याच्यासाठी शॉपिंग करतोय ह्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. म्हणून मी त्याला म्हणत होते अरे बाबा इकडे लक्ष दे, माझ्याकडे बघ जरा. तर तिथे आम्ही त्याला असे 2-3 टी शर्ट्स घेतले आणि सगळी चॉईस ही नेहाची होती, कारण की मी प्रत्येक वेळेस नेहाला चॉईसला घेऊन जात असते. तर प्रिन्सनं तिथे इतका त्रास देत होता ना आम्हाला, की प्रमाणाच्या बाहेर. तर त्याला मी धमकी देत होते, की तू जर नीट वागला नाहीस, तू जर एका जागेवरती थांबला नाहीस, तर सगळी शॉपिंग कॅन्सल आणि चल आपण जाऊयात घरी. काहीच नाही मिळणार तुला आता इथे. पण तो काय मस्ती करायचा, अगदीच थांबतच नव्हता. तरी पण नेहा बिचारी त्याच्या मागे मागे पळून, मागून पुढून माप घेऊन घेऊन त्याच्या मापाचे शर्ट आम्ही शोधत होतो. कारण की तिथे शोधणं पण जरा कठीणच जात होतं आम्हाला. कारण की ते प्रत्येक साईज वेगळी, त्याच्यावरती ते जे होते लोक ते द्यायचे तसे आम्हाला शोधून वगैरे. पण त्याच्यासाठी आपल्याला पण तेवढेच कष्ट घ्यायला लागत होते. आणि त्यात प्रिन्स अजिबात शांत बसणारा मुलगा नव्हता. पूर्ण चाइल्ड सेक्शनमध्ये तो इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारायचं काम करत होता बास. नंतर त्याला आम्ही असं तसं करून आणि काहीतरी लालच दाखवून त्याला एका जागी उभं केलेलं. प्रिन्स आणि नेहा ड्रेस चॉईस करत होते आणि प्रिन्स नेहमी काहीतरी येऊन एक शर्ट दाखवायचा आणि नेहा त्याच्यावर ओरडायची, शी तुझी चॉईस कसली यार. आणि अशीच त्या दोघांची मस्ती करत सगळा प्रिन्सची सगळी शॉपिंग केली. एवढी शॉपिंग केली, आता किती रुपये होणार आहेत काय माहिती देव झालं. आणि न्यायची कधी त्यावर मला पण शॉपिंग करायची. आता चाललोय आम्ही लेडीज सेक्शनला आणि आमच्यासाठी सुद्धा कपडे आम्ही मस्तपैकी किड सेक्शन मधूनच घेतो, कारण आमच्या हाईटच एवढेसे आहे. आम्हाला दुसरे कपडेच येत नाही आणि कधीच येत नाही. तर चलो तिकडे लेडीज सेक्शनकडे. तर चाइल्ड बॉईज सेक्शनमधून आम्ही गेलो लेडीज सेक्शनकडे. आणि तिथे गेल्यावरती नेहाला गेले गेले व्हाईट प्लाझो इतका आवडला. सेक्शनमध्ये स्मॉल साईज सुद्धा आम्हाला मोठी व्हायला लागली आता. तो ड्रेस तर नेहाने सोडला आणि दुसरी ड्रेस जाऊन बघत होती. पण ना सगळे ड्रेसची कंडिशन ऑलमोस्ट एकच होती. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ना प्रिन्सची पळापळी तर अजून पण सुरूच होती. तर तो मला आवाज द्यायचा आणि पळून जायचा. तर नेहाला मी म्हटलं चल तू तुझ्यासाठी कपडे चॉईस कर, तोपर्यंत मी प्रिन्सकडे बघ. काय माहिती किती वेळ लागणार आहे अजून आम्हाला. पण प्रिन्स इकडून तिकडे तिकडून इकडे पळत 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 मला फक्त आवाज द्यायचा आणि मी आवाजाच्या दिशेने त्याला शोधत होती. माहीत नाही यार, एवढ्या याच्यामध्ये लहान मुलांमध्ये ना एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून, की इथे आपल्याला कोणी ओरडणार नाही, आपल्याकडून काय पडणार नाही. पडलं तर आपल्याच मम्माला ते भरून द्यायचे. पण प्रिन्स काय अजिबात ऐकायचं नाव घेत नव्हता. त्याची मस्ती कंटिन्यू चालू होती. आम्ही तर दोघीच्या दोघी पण इतकं वैतागून गेलो होतो ना अक्षरशः. तर इकडे नेहा जे छान छान ड्रेस बघत होती. दिली आहे असं इतकं मनाला वाटतं ना कधी कधी हे सगळे कपडे घालावेत, पण अल्टर करून सुद्धा आम्हाला येत नाही. बघा आणि ह्याला फायनली तो ड्रेस आवडलेला सुद्धा आहे. कितीच आहे? माझी सगळी ती माझी आहेत का बट एक्सेल साइज आहे. एस सी आणि येस
पण मला येलो कलर नाही आवडेल, म्हणजे नाही छान. नेहाची तिची शॉपिंग चालू होती. आम्ही दोघं जाम वैतागलो होतो. तर प्रिन्सला म्हटलं, "चल, आपण दोघं फोटोशूट करूया." तिथं खूप छान मोठा मिरर होता. तर तिथे आम्ही असं जस्ट फोटो घेतले. तर नेहाला फायनली 2 ड्रेस आवडले आणि ती माझ्याकडे चॉईस करायला आली, की "दीदी पिंक घेऊ की क्रीम कलरचं घेऊ?" तर ॲक्चुअली मला क्रीमच कलर आवडलेला, पण तिला पिंक आवडला होता. तर मी तिला बोलली, "पिंक तर तुझ्यावर छान दिसेल." ती बोलत होती, "मला काय छान दिसेल ते सांग. तुला काय छान दिसेल ते नको सांगू." तर मी तिला डन केलं, की "चल बाबा, तुला तुझ्यासाठी पिंकच ड्रेस चांगला वाटतं." तर तिने तो क्रीम ड्रेस ठेवून पण दिला आणि हा चॉईस करून घेऊन निघाली. तर अशीच माझी व्हिडिओ शूट आणि सगळे शॉपिंग करून झाली. माझी आपली व्हिडिओ घ्यायची काम चालू होतं आणि प्रिन्स आल्यापासून बोलत होता, की मला या लिफ्टमधून खाली जायचं. तो खालूनच वरती यायचं होतं, पण मी म्हटलं चल आपली वॉकिंग होईल म्हणून आम्ही जस्ट चालत वरती आलेलो. पण जायच्या वेळेला तो अजिबात ऐकत नव्हता. तर म्हटलं चल जाऊ दे, एक तर फ्लोअर खाली जायचं. तर तो इतका खुश झालेला ना, "मम्मा हे काय दिसतं? हे बघ, हे बघ." आणि इकडे-तिकडे बघत म्हणजे काय लहान मुलांचा आनंद कशातही असतो. लहान लेकरं असतात. ते देवाघरची फुलं असतात लहान मुलं, त्याच्यामुळे त्यांचं थोडंफार ऐकायचं पण असतं, फक्त मस्ती केलेलं नाही. तर बिलिंगला आम्ही तिथे दोघं जण उभं होतो. प्रिन्स इतका तिथे सुद्धा त्रास देत होता ना, तर त्यांच्या तिथे एक असं कंटेनर होतं त्या याच्या बाजूला. त्याच्यात फक्त आपण आपली बॅग ठेवायची. तर ऑटोमॅटिक त्याचे जेवढे कपडे आहेत ते सगळे स्कॅन होतात ऑटोमॅटिक आणि सगळे आपल्या स्क्रीनवर दिसतात, की तुमचे किती बिल झालं, काय झालं. तर दादांना मी बोलत होती, "प्रिन्सला पण मी त्याच्यात टाकू का? आपल्याला त्याचं पण व्हॅल्युएशन कळेल." तर ते हसत होते आणि प्रिन्स तर नुसतं मला काय बघायचं त्याच्यामध्ये काय माहिती. मला याच्यात बघायचं आहे, बघायचं आहे, बघायचं आहे. तर आमची दोघांची अशीच मस्ती चालू होती. तर तिथे आमची सगळं बिलिंग वगैरे झालं. तर मी त्याला त्यात उचलून दाखवलंच, "बाबा बघ याच्यात एकदाचं काय आहे." तर काही नाही, पण कसं लहान मुलांचं, की हे काय, ते काय. तर त्याच्यानंतर मी सांगत होते, "बाबा माझी एवढी शॉपिंग झाली आहे आणि अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली आहे." तर जाऊ द्या, हा झाला मजाकचा पार्ट. तर अशा प्रकारे आम्ही सगळी शॉपिंग केली आणि सगळ्या आमच्या बॅग बघा 1, 2 आणि 3 त्याच्यात नेहाने पण शॉपिंग केली आहे. फक्त मी शॉपिंग नव्हती केली. तर प्रिन्स, नेहा ह्या दोघांची एवढी सगळी शॉपिंग आहे. तर तिथून आम्ही फायनली निघालो आणि बाहेर आल्या-आल्या प्रिन्सची मस्ती एका मिनिटाच्या आत चालू झाली. बाहेर एवढा पाऊस चालू होता आणि ती पूर्णपणे कागदची पिशवी होती आणि प्रिन्सची मस्ती बघा. जर त्यातून यदाकदाचित कपडे पडले असते ना, डायरेक्ट खाली जमिनीवर किंवा पाण्यात. तर प्रिन्सला बाहेर आल्या-आल्या भूक लागली होती लगेच. मम्मा खरं बोलते का खोटं बोलते? खोटं. आ? खरं. खोटं. काय? खरं. नीट ठेव ना ती पिशवी, ते फाटली ना सगळी. प्रिन्सला ना प्रिन्सला सगळ्यात जास्त ना कपड्यांपेक्षा भूक लागली माहितीये का बरं गाईज? का बरं भूक लागली माहितीये? कारण की शेजारीच काय दिसतंय? मॅकडोनल्ड्स. चल, खाऊ घालावं. म्हणून प्रिन्सला सगळ्यात जास्त पहिले भूक लागलीये. तर चलो बाय बाय गाईज. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.